नवीन दिवसाला सुरुवात झाली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे आहे पूर्ण पँगॉन्ग लेक. हे बघा आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे बघा हे आता सध्या पाण्यावर चालत आहे. पूर्ण पाण्यावर बर्फ झालाय. काय बच्चू पल्ला काय नाही उठ. आणि जे तुम्ही निळं पाणी बघतात ना व्हिडिओमध्ये रील्समध्ये तर ते पुढे आम्ही पुढे जाणार आहे. हा पण एक पॉइंट आहे. इथे पण बघा ते 3 इडियट्सचे स्कूटर ते बसण्यासाठी वगैरे चेअर ठेवलेले आहेत. हो नका पाण्यात जाणार हर्ष नको इकडे या नका एवढं मध्ये जाऊ. प्रश्न खोलचा नाहीये जिथे गेलं तर डायरेक्ट खाली जाणार. नका नका चला मध्ये या. पिल्लू काय करतोय? मिट्टी खेळतोय. हा नका चला. बघा इथे पण ह्या चेअर ठेवलाय 3 इडियट्स मध्ये जे मूवी मध्ये यूज झालंय. बाकी स्कूटर आहे. रेद तिथे बस तिथे तिथे नेटवर्क ही नहीं है. वाव मस्त. इथे ऑक्सिजनची लेवल थोडी कमी. इतका दम लागतो बोलताना. थोडंसं चाललं तरी दम लागतोय. तर मी इथला लोकल ड्रेस घातलाय आणि आता मी फोटो काढणार आहे. ह्या ड्रेसचं नाव विचारलं पण त्यांनी म्हटले लोकल ड्रेस इथला. कोणती टिबेटियन कल्चर कशी दिसते. आता मी डान्स करते. पालिया हे स्टार्ट. मी पण ड्रेस घातले तिथले. हे बघा कसे दिसते आम्हाला सांगा. आणि हे बघा इथे जे पाणी आहे ना पाणी वरची बघा सगळी लेअर जी दिसते पूर्ण बर्फाची झाली आणि खाली एकदम नितळ असं पाणी आहे. आणि ऋतू खूप रडला. त्याला पण घालायचा होता पण त्याला छोट्या बेबीसाठी ड्रेसच नाही आहेत. चला आपण जाऊया आता दुसऱ्या पॉइंटला जिथे ॲक्च्युली निळं पाणी दिसतंय तिथे. कारण इकडे अलीकडे तर बर्फ झालाय पाण्याचा. आणि काय नाही म्हणजे जवळ म्हणजे एक फक्त 15-20 मिनिटाचा अंतर आहे. लगेच पुढचा पॉइंट येतो. हा बघा तो पॉइंट आहे. आणि इथे एकदम जवळ गाडी पण लावता येते. आता आम्ही खाली जाणार आहे गाडी लावणार आहे तिथे. तर ह्या नेक्स्ट पॉईंटला आहे बघा जब तक है जान शाहरुख खान आणि अनुष्का त्यांचा पण सीन आहे. त्यानंतर इथे पण 3 इडियट्समध्ये जे यूज झालेले आहे ते सगळे आहेत. त्यानंतर करीना कपूर सारखा लेहंगा त्या आजीने घातलेला आहे बघा. असे पण तुम्ही छान छान फोटो काढू शकतात. पर हेड 50 रुपीज चार्जेस आहेत. हे ते 3 टब आमिर खान त्या तिघांचे आंघोळ करताना. आणि पाणी किती सुंदर आहे. मग आम्ही पण 3 इडियट्स पूर्ण भारत फिरतोय. आम्ही पण फोटो काढले. मग 2-3 दिवसापासून इथेच होतो. तुम्ही इन्स्टावर वगैरे व्हिडिओ बघितलेच असतील. आणि आता आम्हाला पाणी पण वगैरे मिळालं होतं कालच. आणि त्यामुळे आज फ्रेश वगैरे झालो. स्वयंपाक केला आणि आता 12:30-1 वाजलेत. आता आम्ही चाललोय नेक्स्ट पॉईंटला. सो शेवटचं बघून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.